नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मेष राशींच्या व्यक्तींना फेब्रुवारी 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. फेब्रुवारी महिना मेष राशींच्या व्यक्तींना पूर्वार्ध जास्त प्रमाणात सर्व दृष्टीने अनुकूल आहे. उत्तरार्धामध्ये काही गोष्टींची अनुकूलता कमी दिसून येते, पण त्यांनी त्यासाठी निराश व्हायला नको. पूर्वार्धात जास्तीत जास्त आपली कामं आहेत ती करून घ्यावी असा माझा एक सल्ला आहे. साधारणपणे ते स्वतः आणि त्यांचे मित्रमंडळी भावंड यांच्याशी त्यांचं ट्युनिंग या महिन्यात चांगल्या प्रकारे जमू शकेल. तुमचे जे काही विचार आणि ज्या गोष्टी एकमेकांकडून करवून घ्यायच्या त्याचा आदानप्रदान आणि एकमेकांचं सहाय्य तुम्हाला चांगल्या प्रकारे लाभू शकतं आणि त्यामुळे एक प्रकारे उत्साह तुम्हाला त्याच्यात दिसून येईल. आणि अशा गोष्टी ज्यात कोणाच्या तरी मदतीची आवश्यकता असते आणि गरज असते त्या गोष्टी तुमच्या अनुकूलतेमुळे चांगल्या होत जातील आणि पटापट होतील असा या ठिकाणी मी तुम्हाला अंदाज देऊ शकतो. मेष राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू शकतो, धनप्राप्ती त्यांची या महिन्यात योग्य प्रकारे होत आहे आणि मिळालेलं धन टिकवणे आणि राखून ठेवणे या दृष्टीने त्यांची योजना ज्या ठरवल्या आहेत त्या अंमलात येतील. आवक जी आहे त्यात काही कमतरता आहे अशी दिसत नाही आहे. त्याचप्रमाणे मिळालेलं द्रव्य किंवा संपत्ती जी आहे त्या संपत्तीचा विनियोग आपल्याला आपल्या कर्मानुसार कसा विविध मार्गाने करता येईल ते सुद्धा त्यांनी करावं. धार्मिक बाबतीत जर काही आपल्याला करायची आवश्यकता वाटत असेल किंवा कोणाचा आशीर्वाद घ्यावा असं वाटत असेल तर तेही ते या महिन्यात प्लॅन करू शकतात. मेष राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की घरातील ज्येष्ठ मंडळी आणि आपल्यापेक्षा जी काही मार्गदर्शक मंडळी आहेत ती सुद्धा या महिन्यात तुम्हाला योग्य तो सल्ला आणि एक उत्साहाचा समभाग त्यांचा देतील. त्याचा तुम्ही अविरत आशीर्वाद घ्या असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. मेष राशीच्या व्यक्तींना मी असंही सांगू इच्छितो, पूर्वार्धामध्ये तुमच्या केलेल्या कामाचं तुम्हाला योग्य मोबदला आणि पाठीवर शाबासकी सुद्धा मिळेल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील आणि तुम्ही तुमच्या कामाचं जे काही ॲडव्हर्टाईज म्हणताय त्याप्रमाणे तुम्ही काय काय काम केलं ते ज्या प्रकारे तुम्ही प्रसारित कराल त्या प्रसाराचाही तुम्हाला पुढील आयुष्यात त्याचा फायदा होईल. कामामध्ये अनेक जबाबदाऱ्या तुम्हाला चुचकारतील किंवा तुम्हाला खुणावतील. त्या सगळ्याच काही लगेच होतील असं नाही आहे, पण ज्या खुणावलेल्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या भविष्यकाळात तुम्हाला तुमच्यावर त्या येणाऱ्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या तुम्हाला निभावाव्या लागतील अशी यामध्ये सूचना मी तुम्हाला देऊ इच्छितो. म्हणजे आपलं स्वतःचं काम आणि जबाबदाऱ्या या तुम्ही योग्य प्रकारे हाताळाल आणि त्याचा तुम्हालाही फायदा होईल भविष्यात असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. प्रकृतीच्या बाबतीत खूपसं काही भ्यायचं काही कारण नाही आहे. तरीसुद्धा उत्तरार्धामध्ये आपल्या स्वतःच्या आरोग्याबद्दल थोडी काळजी घ्यावी. त्यामध्ये विशेषतः आपला शिरोभाग म्हणजे गळ्यापासून वरचा भाग जो आहे त्या भागात जर काही तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी जाणवलं, रॅश उठणे वगैरे, तर जरा काळजीपूर्वक त्याकडे बघा आणि योग्य तो डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घ्या असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. शिक्षण घेणारी जी मुलं आहेत त्यांना पूर्वार्धामध्ये बराच अनुकूल कालावधी आहे. म्हणून ज्यांच्या परीक्षा अशा असतात की ज्या त्यांनी स्वतः तारीख ठरवायची असते आणि ऑनलाईन परीक्षा द्यायच्या असतात त्या त्यांनी पूर्वार्धामध्ये उरकून घ्यावा असा मी सल्ला त्यांना देईन. कौटुंबिक जबाबदाऱ्या ज्या आहेत आपल्या त्या आपण चांगल्या निभावत आहात. त्याचप्रमाणे स्वतः कुटुंबात काहीतरी पुढाकार घेऊन करण्याची वेळ तुमच्यावर येईल या महिन्यात असं दिसतंय. त्यावेळेला तुम्ही मात्र मागे राहू नका. जो पुढाकार तुम्ही घेणं अपेक्षित आहे बाकीच्या लोकांकडून तो तुम्ही पुढाकार घ्या आणि आपलं काम जे आहे ते निभावा. कोर्ट किंवा अशा बाबतीत मात्र यावेळेला
स्वतः आपण दावा लावणे किंवा स्वतः कोणाला कोर्टात एखाद्या अपीलसाठी उभं करणे अशा गोष्टी शक्यतो टाळा, कारण त्यात काही पुढे फायदा होईल किंवा तुमच्या बाजूने काही होईल असं या ठिकाणी दिसत नाही आहे. त्यामुळे तुम्ही ह्या मार्गात जाऊ नये असा सल्ला मी या ठिकाणी देऊ इच्छितो. मेष राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यात जर आपल्याला नवीन खरेदी काही जर करायची असेल लग्न कार्यानिमित्ताने किंवा अन्य काही कारणाच्या निमित्ताने, तर ही योग्य वेळ असेल. यासाठी तुम्ही खरेदी जी आहे घरच्यासाठी ती या महिन्यात निश्चितपणे तुम्ही करू शकता, की ज्याप्रमाणे तुम्हालाही आनंददायक होईल आणि ते पैसे तुम्ही सहज खर्च करू शकता, असा या ठिकाणी मी सल्ला तुम्हाला देत आहे. मेष राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, आपलं जुनं घर विकणे आणि नवीन घर खरेदी करणे असे जे काही प्लॅन्स तुमच्या डोक्यात असतील तर या महिन्यात त्याला चालना द्या आणि हा व्यवहार करण्याचा प्रयत्न करा, कारण आत्ता जर तुम्ही सुरुवात केली तर पुढच्या 2 महिन्यात ही गोष्ट पूर्णत्वास जाऊ शकते. हे होतं मेष राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.